नमस्कार. आज आपण कर्म, मृत्यू आणि वेळ या विषयावर एक छानसा लेख पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कर्म, मृत्यू आणि वेळ यावर एक लेख पाहणार आहोत. तो तुम्ही सर्वांनी वाचावा ही माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. आता आपण पाहूया कर्माचा अटळ सिद्धांत आणि काळाचा महिमा. आता या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवांसाठी 3 गोष्टी आधीच निश्चित झालेल्या असतात. त्यामध्ये कर्म, मृत्यू आणि वेळ. आपण कितीही शक्तिशाली असलो, उदाहरणार्थ गरुडासारखा अफाट वेग आपल्याकडे असला किंवा कुबेरासारखी संपत्ती आपल्याकडे असली, तरीही नियतीने लिहिलेली विधिलेख आपण पुसू शकत नाही. आता अनेकदा आपण ज्या संकटातून वाचण्याचा प्रयत्न करतो, तोच प्रयत्न आपल्याला नियतीच्या नियोजित स्थळापर्यंत घेऊन जातो. आता काळ हा कोणासाठीही थांबत नाही आणि काळ कोणाच्याही सांगण्यावरून आपला मार्ग सुद्धा बदलत नाही. याच शाश्वत सत्याची प्रचिती देणारी पक्षीराज गरुड आणि त्यांच्या आईची ही एक प्रबोधनात्मक कथा आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. तर अत्यंत सुंदर अशी ही कथा आहे. सर्वांनी नक्की वाचावी किंवा ऐकावी. आता आपण बघूया ही कथा. आता कथेचं नाव नियतीचा अजब खेळ. आता एका पौराणिक कथेनुसार पक्षीराज गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहेत आणि अत्यंत शक्तिशाली मानले जातात. ते विष्णूचे वाहन आणि अत्यंत शक्तिशाली असे गरुड पक्षी आहेत. त्यांच्या पंखामध्ये एवढी शक्ती होती की ते एका झेपेत 7 समुद्र पार करू शकत असत. आता एकदा काय झाले, गरुडाला कळले की त्यांच्या आईचा मृत्यू जवळ आला आहे. आता गरुड हे फार मातृभक्त होते, त्यामुळे आपल्या आईला गमावण्याच्या कल्पनेनेच ते खूप व्याकुळ झाले. आता पहिल्या याच्यात आपण बघू मृत्यूची चाहूल. आता गरुडाने पाहिले की यमराज त्यांच्या आईकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहत आहेत. गरुडाला समजले की यमराजांनी त्यांच्या आईच्या मृत्यूची वेळ निश्चित केली आहे. गरुडाने मनोमन ठरवले की मी माझ्या आईला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे मृत्यूचे सावटही पोचू शकणार नाही. तेव्हा गरुडाचा अफाट प्रयत्न. त्यांना जेव्हा मृत्यूची चाहूल लागली त्यांच्या आईची, तेव्हा गरुडाचे प्रयत्न करायला सुरुवात केली. गरुडाने आपल्या आईला पाठीवर बसवले आणि ते वायुवेगाने उडू लागले. त्यांना वाटले की मृत्यू केवळ एका विशिष्ट जागी येऊ शकतो, म्हणून त्यांनी पृथ्वीचे सर्व कोपरे सोडले आणि अतिशय दुर्गम, उंच आणि निर्जन डोंगरावरील गुहेची निवड केली. आता गरुडाचा वेग इतका प्रचंड होता की काही क्षणातच त्यांनी हजारो मैलाचे अंतर कापले आणि आपल्या आईला त्या सुरक्षित डोंगरावर नेऊन सोडले. आता बघू आपण मृत्यूचा प्रवेश. गरुडाने आईला तिथे सोडून गरुड जेव्हा निश्चित होऊन परत आले, तेव्हा त्यांच्यासमोर यमराज हसताना दिसले. गरुडाला आश्चर्य वाटले आणि गरुडाने विचारले, महाराज, तुम्ही का हसत आहात? मी तर माझ्या आईला अशा ठिकाणी पोहोचवले आहे
की जिथे तुम्ही तिला शोधूही शकणार नाही. त्यावर यमराजाने उत्तर दिले. यमराज शांतपणे म्हणाले, हे गरुडराज, मी हसत होतो कारण मला आश्चर्य वाटत होते तुझ्या आईचा मृत्यू आज याच वेळी एका अतिशय दूरवरच्या विशिष्ट डोंगरावर लिहिलेला होता. मी विचार करत होतो की ही वृद्ध माता इतक्या कमी वेगात इतक्या दूरच्या डोंगरावर कशी पोहोचेल. पण तुझ्या अफाट वेगामुळे आणि तिच्या वाचवण्याच्या तुझ्या प्रयत्नामुळे तू तिला बरोबर तिच्या मृत्यूच्या जागी आणि योग्य वेळी नेऊन सोडलेस. जे व्हायचे तेच झाले. म्हणजे गरुडाच्या आईचा मृत्यू त्या जागेवर झाला. आता यामधून निष्कर्ष काय निघतो हे आपण या कथेतून निष्कर्ष आपण बघूया काय निघतो. आता या कथेमधून आपल्याला काय बोध घेता येईल. तर ही कथा आपल्याला हे शिकवते की आपण कितीही धावलो तरीही आपल्याला कर्माची फळे आणि मृत्यूची वेळ आपण टाळू शकत नाही. आता ज्याला आपण योगायोग म्हणतो तो प्रत्यक्षात नियतीचा सूक्ष्म असा आराखडा असतो. म्हणूनच म्हटले जाते की काळाचा महिमा अगाध आहे जो नियतीने रचलेला आहे. काळाचा महिमा अगाध आहे तो नियतीने रचलेला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज मी जो लेख लिहिलेला आहे तो लेख तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर तो लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.